मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून अमित शहांची भेट। महाराष्ट्रातील विजयाबद्दल शहांकडून दोन्ही नेत्यांचं अभिनंदन। ठाकरे गटानं स्वतंत्र लढलं पाहिजे आणि ठाकरे गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या भावना होत्या। मवियामध्ये लढून फारसा फायदा झाला नसल्याचं उमेदवारांचं मत आहे। अंबादास दानवेंची माहिती। काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, हा सूर आहे, हे काय आम्ही नाकारत नाही। काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं। महायुतीकडून मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक। महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाहीये। मनसेच्या अविनाश जाधवांची माहिती। जेवढी फसवणूक महायुतीने केली आहे तेवढी कोणी केलेली नाही। अपेक्षित आहे की आमच्या बाबतीत काहीतरी चांगला निर्णय होईल, पण तशा अपेक्षा फार कमी आहेत आम्हाला, कारण त्यांचा पूर्व इतिहास पाहता मला वाटत नाही ते अशा कुठल्या प्रकारचा योग्य तो निर्णय घेतील मनसेच्या बाबतीत। ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव उद्यापासून आत्मक्लेश उपोषण करणार आहेत। देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप। निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजेच भ्रष्टाचाराला अधिकृत करणं। बाबा आढाव यांची सरकारवर टीका। मिटकरींची नरेश अरोरांविषयीच भूमिका पक्षाची नाहीये। मिटकरींनी आता नरेश अरोरा यांच्याविषयी मीडियात भूमिका मांडू नये। पार्थ पवारांची भूमिका। पक्षाच्या यशाचं श्रेय नरेश अरोरा यांनी घेतल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे। सुनील तटकरेंमुळेच कर्जत कोल्हापूर या मताधिक्यात घटलेलं होतं आणि शिंदेगडाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर टीका केली। रायगडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध सध्या सुरू झालेलं आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद द्या। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नांदेडमध्ये उपोषण। चिखलीकरांना वजनदार कॅबिनेट मंत्रिपदाची शिंदे, फडणवीस आणि अजितदादांकडे मागणी। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची उद्या बैठक। टिळक भवनामधील दुपारी 1 वाजता नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात ही बैठक पक्षाच्या पराभवाच्या संदर्भातील चिंतनासह ईव्हीएमबाबत रणनीती ठरेल। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी। दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय आहे।